पावसानं दाणात दाण उडवून दिले। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। महाडमध्ये एनडीआरएफच्या 32 जवानांचं पथक दाखल। संभाव्य पूर आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज। महाड पोलादपूरसह पूरप्रवण आणि दरडग्रस्त गावांवर एनडीआरएफचं लक्ष। नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती मोहीम सुरू। रायगडमधील आंबेनळी घाटात दरड कोसळली। आवश्यकता असल्यासच आंबेनळी घाटाच्या वापराचं प्रशासनाचं आवाहन। घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता। चिपळूणच्या कुंभारली घाटात रस्ता खचला। वाहतुकीला धोका। मुसळधार पावसामुळे वाहन चालकांनी अत्यंत सावधगिरीनं प्रवास करण्याचं आवाहन। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा हायवेवर निवळी घाटात दरड कोसळली। निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळल्यानं वाहतुकीला धोका। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था। कोल्हेटीजवळ महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। वाहनधारकांची दमछाक। जागोजागी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे हाल। रायगडमधील पेणच्या चिंचपाडा परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी। पाण्यातून नागरिकांना वाट काढण्याची वेळ। पाऊस आणखी जोरदार झाल्यास पाणी वाढण्याची शक्यता। पालघर शहरातील एका चाळीची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू। पालघर शहरातील आगरीपाडा परिसरातील घटना। राबिया सय्यद या 47 वर्षीय महिलेचा भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर उपचारावेळी मृत्यू। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली। सूर्या नदीत मासेमारीसाठी उतरलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। राज्याच्या वेगवेगळ्या भागात नेमकी पावसासंदर्भात काय स्थिती आहे जाणून घेऊया मुसळधारमध्ये टॉप 9 बातम्या। कोल्हापूरमध्ये दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली। मंदिर पाण्याखाली। 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस। पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फूट 5 इंचांवर। जळगावच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलीमीटरनं उघडले। धरणातून 5368 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली। रत्नागिरीला आजपासून पावसाचा 3 दिवस ऑरेंज अलर्ट। सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीतील काजळी नदी वाहतीये दुथडी भरून। किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस। रायगडमध्ये पावसाची संततधार। अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज। नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं येलो अलर्ट। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस। मेहकरच्या वाघदीव नदी, मोताळ्यातील नळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली। रायपूर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं भाजीपाला विक्रेत्यांचं नुकसान। मात्र काही भागांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा। जळगावच्या अंमळनेर तालुक्यात जोरदार पाऊस। हसले गावात मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पाण्यामुळे कपाशीची पिकं पाण्याखाली। शेतकऱ्यांची चिंता वाढली।